तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या कोकणातला तिसरा दिवस आणि आज आपण सर्व देवस्थान करणार आहोत इकडचे. आणि प्रथम देवस्थान सुरुवात करणार आहोत आपल्या श्री गणपती बाप्पाच्या दर्शनातून, आणि ते म्हणजे सिद्धिविनायक गणपती मंदिर पोकरबाव. इथून आपण आज दिवसाची सुरुवात करणार आहोत. तर बघू, भेटू आपण आता काय काय कुठल्या कुठल्या देवस्थानला जाणार आहोत ते. तर चला. तर हा देऊळ आहे मित्रांनो. मित्रांनो बघा, शंकराचं मंदिर आहे आणि तलाव पण आहे. बघू खाली जाऊनच एंट्री आहे आणि खाली जायला इथून वाट आहे. बजरंगबली आणि गुफा पण आहे जबरदस्त. कसं बघा मित्रांनो, मच्छी बघा. मोबाईल टाकायचा इथं बुडवायचा मोबाईल तुझा. आणि पिंडी पण आहे आणि शंकराची मूर्ती बघा मित्रांनो. महादेवाची मूर्ती बनवलेली इकडे पिंड आहे. एक नंबर. मित्रांनो, आपला दुसरा स्टॉप म्हणजे कुणकेश्वर मंदिर. आणि हे बघा मित्रांनो, बीच आणि हा देवस्थान आहे. आपण बघू गेल्यानंतरच. तर आता बघा मित्रांनो, बघा इकडे व्ह्यू बघा कुणकेश्वर मंदिराचे. आणि आपल्या गाड्या इकडे लावलेल्या आहेत. आणि बघा हा आपलं मंदिर आहे. एक नंबर मित्रांनो, बघा जबरदस्त. आता गाडी लावलेली आहे पार्किंगला आणि आपण चाललो आता दर्शनाला. तर बघूया देवळात जाऊन, तुम्हाला पण दर्शन देतो. तर भेटू आपण पुढे. मित्रांनो, आपण आता आलोय पायथ्याशी. आणि बघा मित्रांनो मंदिर. आणि इकडं बघा मित्रांनो श्री क्षेत्र कुणकेश्वर. आणि बघा मित्रांनो एंट्री कसली वाटते, जबरदस्त एक नंबर मित्रांनो. आतमध्ये बघूया. बघा आपल्या बाप्पाची मूर्ती आहे आणि इकडं पण आहे. आणि देऊळ तर क्लासच वाटते मित्रांनो. बघा एकदम लाकडी देऊळ, जबरदस्त वाटते. जबरदस्त कोकण कथा. इकडं मित्रांनो नंदी आहे, हे बघा. आता आपण देवळात जाणार आहोत कुणकेश्वर. हे देऊळ आहे बघा मित्रांनो. आणि जबरदस्त वाटतंय. इकडे पण देऊळ आहे आणि तिकडे पण देऊळ आहे. आणि मित्रांनो एक नंबर वाटते असं. म्हणजे एवढं ऊन आहे तरी पण इथे ऊनच नाही लागत आहे. खूप भारी. कारण का मित्रांनो, पूर्ण समुंदर एक नंबर, जबरदस्त वाटते. तर आपण आता जाऊया इथे दर्शन घ्यायला कुणकेश्वर मंदिरात.
तर मित्रांनो आपण आता दर्शन घेतलेलं आहे आणि प्रसाद पण घेतलेला आहे, पण आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही, तरी पण मी थोडीशी काढलेली आहे व्हिडिओ. तर आता आपण बघू दुसरा, आता नाश्ता करू आणि डबल बहुतेक कुठं जायचं ते आता तुम्हाला दाखवणार. तर चला भेटू आपण आता पुढेच. आणि इकडचा व्ह्यू बघा, खूप मोठा देवस्थान आहे. तर चला आता काही नाश्ता वगैरे करायचा आहे आणि निघू. तर भेटू आपण पुढे, चला. जोगेश्वरी मंदिर, जोगेश्वरी मंदिर बघा मित्रांनो, देवी जबरदस्त बघा मित्रांनो, देऊळ जबरदस्त. आणि इकडे काहीतरी आहे आपलं स्तंभसारखंच आहे. तर इकडे बघा मित्रांनो, वारा जबरदस्त लागते, नुसता समुद्र, एक नंबर. तर आपण आता बघू, हे लोक इथं आहे, फोटोशूट चालू आहे त्यांचा. तर चला बघू कुठे जायचं आहे ते. परत दुसऱ्या देवस्थानला भेटू. आता नाश्ता वगैरे करून जाणार आहोत, तर भेटू पुढेच. गणपती मंदिर इकडे आहे, नारायण मंदिर, खूप देवस्थान आहे तिथे, खूप. मंडलिंग लिंग आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जेवढं आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भेटू आपण आता पुढे. तर चला, आता सर्वांनी टीला लावलेलं आहे. तर बघा आता चाललो आहे, एक्झिट झालो आहे आता. ते बघा मित्रांनो, तर आता नाश्ता करण्यासाठी कुठेतरी हॉटेल बघतोय. तर बघू मित्रांनो, आपण आता कुणकेश्वरवरून निघालो आहे नाश्ता वगैरे करून. तर आता आपण पवन चक्क्यांची तर जाणार आहोत. तर मित्रांनो, हे चक्क्यां इकडे आहेत, तर आपण जाणार आहोत आणि इथून आपण जाणार आहोत आणि समुद्र पट्टा आणि इकडे पवन चक्क्या तिकडे जायचं आहे. तर चला मित्रांनो, आपण आता ती पवन चक्की आपण कॅन्सल केली आहे. आपण डायरेक्ट कशेली बीच ह्या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. इतका सुंदर वाटतंय, तुम्हाला काय सांगू मित्रांनो. वरचा भाग आहे, आपण इथे गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि इथून तुम्ही जो व्ह्यू बघशीव ना, जबरदस्त मित्रांनो. या इकडे कशेली बीचला, तर दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो, ओ जबरदस्त, हे बघा एक नंबर, कडकडीत. आम्ही आता खालून जाणार आहोत आणि इकडून ती वाट आहे, इकडून खाली वाट आहे ती. तर भेटू आपण खाली, तिथे जाऊन बघू जरा काय स्पॉट आहे तो. तर चला बघा मित्रांनो, पाहिलं आणि असं आपल्याला जायचं आहे. एक नंबर, वाव. तर भरपूर पायऱ्या पण आहेत एकदम खाली. हे बघा कडक, इकडं काय रशिंग काय माहिती. पॅंग पॅंग पॅंग. बघा दुकानं पण आहे तिथे थंडची, बोला वगैरे भेटतोय. तर बघा एक नंबर वाटते, तुम्हाला दाखवतो समोर ना. बघू, तुम्ही बघा, तुम्ही बघितला, जबरदस्त, वा एक नंबर वाटतं मित्रांनो. इकडे गुफा आहे वाटतंय, गुफा आहे मित्रांनो. आपण खाली जाणार आहोत, खाली नीचे जाना पडेगा भाई, नीचे भी दिखाएंगे हम. एक नंबर आहे मित्रांनो स्पॉट हा, टेबल पॉईंट हा मित्रांनो, एक नंबर आहे. आणि आता आम्ही इथून डायरेक्ट जाणार आहोत गणपतीपुळेला आणि तिथे तर संध्याकाळचा व्ह्यू बघशीव तर मित्रांनो, वा एकदम वा. इकडे पण बघा, नंबर वाटते.
तुम्ही कोकणात आलात ना तरच समजेल ही तुम्हाला सर्व. आणि इकडे गुफा बघा, ते एवढंच आहे गुफा. कोकण कोकण आमचा कोकण एक नंबर. आणि सगळं आता फोटो वगैरे काढणार आहोत आम्ही जबरदस्त. तर चला. आहे ना काचेसारखं आहे मित्रांनो. जबरदस्त. तर भेटू आपण आता, बघू इथे थोडंसं फोटोशूट करू, नंतर जाऊ. आपण भेटू आता डायरेक्ट मधीत भेटू कुठेतरी. चला बाय बाय. आपण आता खाली आलेलो आहोत. बघा कसं खाली अशा पायऱ्या आहेत. आपण आलेलो आहोत खाली. आणि इकडं बघा दगड आहेत. आणि हा बघा काय व्ह्यू वाटतंय मित्रांनो, जबरदस्त जबरदस्त. हा तो गुफा आहे. आणि इकडे बघा फोटोशूट चालू आहे तिकडं एक नंबर. आणि बघा मित्रांनो, तर चला भेटू आपण आता डायरेक्ट. बघू मधील कुठं जर असलं देवस्थान तिथं करणार आहोत, नाहीतर गणपतीपुळे डायरेक्ट. तर चला टाटा आणि बाय बाय तेव्हापर्यंत. मित्रांनो इकडं आम्ही आलो जरा हे बघा इकडं फोटोशूट होतात. जबरदस्त. वा टाटा टा. आपण पोचलेलो आहोत मंदिराच्या इकडे. इच्छा झाली नाही आहे. आपण आता पोचलेलो आहोत बघा. चला मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत गणपती मंदिर. गणपतीपुळ्याला आपण पोचलो फायनली. आणि बघा मित्रांनो, आता आपण प्रथम जाणार आहोत दर्शनाला. आपला पहिला समुद्राकडे जाणार आहोत, त्याच्यानंतर दर्शनाला. तर चला आपण बीचवर पोचलोय बघा गणपतीपुळेच्या. भरपूर पब्लिक आहे, भरपूर म्हणजे भरपूर एकदम. बघा मित्रांनो पब्लिक. मित्रांनो अजून किती वाजलेत? 7 वाजले. 7 वाजता मित्रांनो बघा किती पब्लिक आहे अजून गणपतीपुळे बीचला. हे बघा मित्रांनो, अरा रा भरपूर पब्लिक आहे, जाम पब्लिक आहे. एवढी लोक येतात बघा. आणि तरी पण अजून एवढी भरपूर लोक पोहतात वगैरे. किती भारी भारी क्लायमॅक्स आहे इथे. जबरदस्त व्ह्यू आहे. पण आता सूर्य खाली गेल्या त्याच्यामुळे आपल्याला काय भेटणार नाही व्ह्यू दाखवायला. टाक 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 रक टाक टाक. आणि ह्यांचं फोटोशूटच चालू आहे अजून. यांचं फोटोशूटच होत नाही. मी तरी काय करणार सांगा. तर बघू पुढे आता गणपती मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ, तेव्हा दाखवणार आहे. तर चला आपण चाललो आहे बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर आतमध्ये काही व्हिडिओ काढून देणार नाही आहेत. तर बघू, जर काढायला भेटली तर काढेन. तर बघू आता पुढे. गर्दी पण खूप कमी आहे. तर चला भेटू. मित्रांनो जवळजवळ 15 मिनटं झाली, लाईनच आहे बघा. मित्रांनो आम्ही आता जवळजवळ 7:30 पावणे 8 वाजलेत. आणि बघा मित्रांनो आमचं किती नशीब चांगलं आहे. प्रसादाचा लाभ भेटलेला आहे आम्हाला आणि ते आम्ही खातो आता. तर त्याला भेटू पुढे. दर्शन वगैरे झालं आता आपलं. आणि आपण प्रसादाचा पण लाभ घेतलेला आहे. आणि आता आपण निघता आता घरी जायला. तर बघू मध्ये काय भेटलं तर दाखवू, नाही तर मग टाटा आणि बाय बाय. तर चला.